नमस्कार मित्रांनो, चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मागे पाहू शकता हायवे मित्रांनो। तर इथं आम्ही स्वयंपाक करण्यासाठी थांबलेलो आहोत। तर स्वयंपाक काय करलेत काय नाही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये, कंटिन्यू पहा। मागे देवीचं मंदिर आहे, इकडच्या साईडला पाहू शकता तुम्ही तांदळाची शेती आहे, किती छान आहे, सुरेख आहे एकदम। इथं बघा अण्णा आमचे स्वयंपाक करत आहेत। काय स्वयंपाक करत आहेत काय नाही तुम्हाला दाखवतो। हा ताता एम చేస్తున్నావు ताता 90 अंटा का काय करलो? कुठलं गाव तुमचं? करीमनगरचा का तुम्ही? इकडे कशाला आलो एवढं लांब? काय फिरायला आलो? पोरगी ह्या वयात बघा काय म्हणाले, ह्या वयात तुम्ही लग्न केल्यावर चांगलं दिसेल का? हा अहो इथं यंग पोरांना पोरगी मिळे नाही, तुम्ही लग्न करायला तयार झालो का? एका लग्नाची पार्टी द्यालो का इथे जंगलात? हो हे काय पाण्याऐवजी काय घ्यालो आतलं? ये शिंदे आहे? अहो झाडातले शिंदे ऐकली होती, झाड मधले शिंदे आहे का? तर मित्रांनो अशा प्रकारे फुल एन्जॉय करता येतं सोलापूरचे लोक आमचे। अण्णा आमचे चिकन बनवा लागलेत, भांडण व्हायला चिकनचं। जवारी आहे हे नाही हो। तर जवारी कोंबडी शिजत आहे, शिजल्यानंतर सगळ्यांना जेवायला बोलवणार। आत्ताच आमंत्रण देत आहे सगळ्यांना, जेवायला या। आचार्य कोण आहेत? हो नाव काय तुमचं? हा नागेश, हा नागेश पेंटा म्हणा, सोलापूर मध्ये राहते ते। काय लग्नाची ऑर्डर वगैरे असतील तर यांच्याशी संपर्क साधा, एक नंबर स्वयंपाक बनवतात बघा। हे व्हिडिओ मधलं चिकन बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटायला कमेंट करून सांगा। काय आहे? प्रॅक्टिस भरपूर आमच्याकडे, बोलायला प्रॅक्टिस जास्त आहे। सगळ्यांचं मुलाखत घ्यावं लागतंय। बरं 2 दिवसाचं एन्जॉयमेंट कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे काय काय एन्जॉय केलं? चांगलं झालं, आम्हाला देवाचे दर्शन झालं आणि सगळं मित्रांनी एन्जॉय केलं। हे या वयात एन्जॉय करायला पाहिजे, हे यांना बघून शिकायला पाहिजे बघा। जीवनात काय राहिलेलं नाहीये, जेवढा दिवस आहे तेवढा दिवस एन्जॉय मध्ये जीवन जगायचं। आपल्या हातात काय नाहीये, हा प्रयत्न तिथे परमेश्वर, प्रयत्न तिथे परमेश्वर म्हण। एक 2 शब्द तुम्ही कमेंट द्वारे सांगा यांना। यांचं वय 76 वय आहे बघा, तरी देखील एकदम घटमुट आहेत, चालायला ऐकत नाही, जेवायला ऐकत नाही, शिंदी तर प्यायला कायच विचारू नका तुम्ही। आता 15 वर्षापासून योग करतो, योगामुळे आज शरीर तंदुरुस्त आहे। योगासन आता भी करतो का रोज? वा वा वा, म्हणजे तुमचं बघून आम्हाला शिकायला पाहिजे आता, आम्ही बी उद्यापासून चालू करतो आता। मी करत नाही योगा, कसं करते योगा? एक दाखवतो, दाखवा। यो बापरे, याला गरुडासन म्हणते। गरुडासन का? हे गरुडासन दुसरा साइड, हे कुठला प्रकार आहे? लक्ष देऊन बघा, सांगतेत म्हण, हसू नका कोणी। रोम रोम भाइयों, ट्रॅक पॅन्ट आणलेलं नाही आता, त्यामुळे जरा अडचण व्हायला लागलाय त्यांना। बघा या वयात त्याने योगा करतात म्हटल्यावर त्यांच्याकडनं आपण काय तर शिकायला पाहिजे।
फक्त प्याक पिणं कसं हे शिकणं गरजेचं आहे म्हणजे. सध्याला जीवनात गरजेची गोष्ट आहे योगा करणं म्हणजे. योगा करायला पाहिजे. योगाशिवाय काय नाही. म्हणजे कसं आहे घरात बसून ना काम करायचं होत नाही आपल्या हातून. जेवलं की खुर्चीवर बसतो लगेच झोपतो. तर त्याच्यापासून आपल्याला जरा शरीराला ताकद मिळायचं म्हणल्यावर अशा प्रकारे काहीतरी योगा वगैरे करणं गरजेचं आहे. आजोबा किती वाजता उठता तुम्ही? सकाळी 5:30 ला. अरे बापरे, आमच्याकडे लोक 8 वाजता उठतात. 8 वाजता उठतात, 9 वाजता नाश्ता पाहिजे. आंघोळीला ब्रशला 1 तास, बाथरूमला पकडून. हे प्रकार आहे. याच्यात भरपूर प्रकार आहेत, पण सध्याला थोडे प्रकार दाखवलेत बघा. तुम्हाला कसे वाटले काय नाही कमेंट करून सांगा. कुठला अजून एक प्रकार दाखवलेत बघा. हे माग कर. माग का? हे माग अशा प्रकारे करतात बघा. हे कुठलं वज्रासन आहे? गोमुखासन आहे म्हण बघा. सर बी आमचे व्हिडिओ काढालेत बघा मागा. सर व्हिडिओ काढायला हो काय बघायला हो. शहात्तर वय असून सुद्धा एवढे घट्ट आहेत म्हणल्यावर योगा आहे त्याला कारण. योगा करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हे समजून घ्या व्हिडिओद्वारे तुम्ही. चिकन शिजलं का? अरे वा वा, ह्याच्यामध्ये शिंदी घातलेत म्हण बघा. ताडी घालून चिकन बनवते ते. बाप रे बाप रे. दोघे वाजता असल्यावर असंच असतंय बघा. चांगला स्वयंपाक होत आहे. या असल्या निसर्गरम्य ठिकाणात मित्रांसोबत जी मजा आहे ती वेगळीच आहे मित्रांनो. मित्रांसोबत अशा प्रकारे जंगलाच्या बाजूला स्वयंपाक करून खायचं आणि ते ताडे काय की इथलं ताडे घेऊन स्वयंपाक करून जेवण करण्याची मजाच वेगळी येते. नमस्कार मित्रांनो, तासाभराच्या मीटिंग नंतर स्वयंपाक तयार झाला बघा. जेवायला बसलेत बघा सगळे मंडळी लोक आमचे. जेवण वाढायला लागलेत दाखवतो. राईस, कडक भाकरी, अजून काय? मामाला विचारो. मामा मुलाखत बाहेर देतात. मामा काय जेवलो? भाकरी, अजून मटन, कोंबडीची मटन असते का? आम्ही कोंबडीचं चिकन ऐकलं होतं, मटन पहिली वेळ ऐकलं आम्ही. आता पहिलीवरच मी खाऊ लागलो. ज्वारी कोंबडी. तर ज्वारी कोंबडीचा जंगलामध्ये आस्वाद घेत आहेत सगळेजण. पाहू शकता तुम्ही, आनंदाने आस्वाद घेत आहेत बघा. हा चव असते म्हण बघा. राम राम. ఎదురుగా తీసుకో. ఇది కుక్కరే రావట్లేకపోతే. గడబड करू नका म्हणाले बघा తెలుగుमध्ये. గడబड చేయకన్నా అన్న, గడబడ్ చేయకు. అందరికీ మంచిగా మెల్లగా వేయి చికెను, కింద పడకుండా. నోట్లో పడకుండా అంటే ఎట్లానే అయ్యా? కడుపులకు పోవాలి. थोडंसं तेलुगू भाषा यूज करताय मी व्हिडिओद्वारे, कारण आमच्या सोलापुरात तेलुगू समाजाचे 60% लोक असल्यामुळं ना जास्तीत जास्त तेलुगू बोललं जात आहे. तर लास्ट हो, कसं वाटलं जेवण? कसं वाटलं?
बरं आहे ना. कोण केलं जेवण? ते गाचारी हा त्यांचं नाव काय बघा सोबत असले म्हणून आहे. हा घरच्या सारखं झालं ना जेवण. मला पण येतं पण मला जरा वय झाल्यामुळे मला हा वय झाल्यामुळं जरा प्रॉब्लेम होता दुसरं काय. मोठमोठे स्वयंपाक केलो मी पण. हा नाही खरोखर 1000 लोकांचं केलं आहे. वा 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 म्हणजे सगळ्याकडं कार्य करून आलेलं आहे तुम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला काय नाही कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहून सपोर्ट करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा काय सांगणार आहे का सगळेजण? धन्यवाद. हॅपी होली. सगळेजण जेवायला बोलवा की. या संदेशन जेवायला या. हा बोलवलेच बघा या सगळेजण जेवायला या. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आजचा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद सगळ्यांना. चला. Yeah.